गॅस सिलेंडर संदर्भात 3 नियम पूर्ण देशभरात लागू. खाजगी तेल कंपन्यांकडून गॅसचे दर वाढले. सणासुदीच्या तोंडावर गॅसचे दर वाढल्यामुळे नागरिकांत चिंता. तर एका नवीन नियमानुसार हे काम जर तुम्ही तात्काळ केलं नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणं मुश्किल होईल. पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळणार नाही, कारण की आता नियम बदललाय. गॅस सिलेंडर कनेक्शन असेल तर हे काम तात्काळ करा, अन्यथा गॅस मिळणार नाही. मंत्री हरदीप सिंग यांची माहिती. तर गॅस सिलेंडर संदर्भात तिसरी अतिशय आनंदाची बातमी. जिला तुम्ही पात्र झालात का गॅसच्या वाढीव किमतीचा तुम्हाला कुठलाही फटका बसणार नाही. घरामध्ये गॅस सिलेंडर वापरत असाल तर या तीनही गोष्टी ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा स्वयंपाकाला गॅस मिळणार नाही. कारण की आता ही अतिशय महत्वाची गोष्ट जर तुम्ही केली नाही तर तुमच्याकडे पैसे असूनही गॅस तुम्हाला मिळणार नाही, कारण की सरकारचा नियमच बदललाय. मंत्री हरदीप सिंग यांनी माहिती दिली, जे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत. एक विशेष प्रक्रिया तुम्हाला करायची आहे, ती जर केली नाही तर गॅस मिळणं मुश्किल होईल आणि गॅसही महाग झालाय. तसेच एक आनंदाची बातमी. तर संपूर्ण सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेतो, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गॅस सिलेंडर आता इथून पुढे मिळणार नाही, ही प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. तात्काळ ही प्रक्रिया करा, अन्यथा पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळणार नाही. हरदीप सिंग, केंद्रीय पेट्रोलियम तसेच नैसर्गिक गॅस मंत्री यांची माहिती. गॅस सिलेंडरच्या बाबतीत नियम आता कडक झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाची एक अशी अनोखी योजना सुरू झाली की ज्या माध्यमातून गॅस सिलेंडर जरी महाग झाला तरी देखील तुमच्यासाठी काहीही फरक पडणार नाही जर या योजनेचे लाभार्थी तुम्ही झाला तर. योजनेचे लाभार्थी कशी व्हायचं हे व्हिडिओच्या शेवटी आम्ही सांगू, पण तत्पूर्वी गॅसचे रेट वाढलेत. सप्टेंबर महिन्याची जी सुरुवात झाली त्या सुरुवातीलाच गॅसची किमती वाढून झाली आहेत. सरकारी तेल कंपन्या म्हणजेच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम म्हणजे HPCL, BPCL आणि इंडियन ऑइल यांच्या ज्या किमती आहेत गॅस सिलेंडरच्या, आता नवीन किमती लागू झालेल्या आहेत. सणासुदीच्या तोंडावर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 39 रुपयाची वाढ झाली आहे. आता तुमच्या शहरात किमती कशा बदलल्या हे ऐकण्यासाठी आता इथून पुढे व्हिडिओ पहा, कारण की मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1644 रुपये झाली आहे. आता ही वाढ तुमचं बजेट बिघडू शकते, पण अजून एक खास बातमी आहे, ती तुमचा दिलासा वाढवेल, तुम्हाला आनंदित करेल. गॅस सिलेंडरच्या बाबतीत आता दुसरी अतिशय महत्वाची बातमी. गॅस सिलेंडरसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली, जी तुम्हाला माहिती असेल, पण जिच्यात आता बदल झालाय. मग 3 गॅस फ्री मिळणार, कोणाला मिळणार, काय पात्रता असणार आहे. पण तत्पूर्वी एक अशी प्रक्रिया तुम्हाला तात्काळ करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही योजनेचा लाभ घ्या किंवा नका घेऊ, तर पैसे असूनही गॅस मिळणार नाही जर ही प्रक्रिया केली नाही तर. कारण की केंद्र सरकारने नियम बदललाय. पण तत्पूर्वी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 फ्री गॅस सिलेंडर मिळणार आहे. बरोबर ऐकताय, 3 गॅस मोफत सिलेंडर. योजनेचा फायदा नेमकं कोणाला मिळेल, कशा प्रकारे ते तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, याची सविस्तर माहिती आपण घेऊयात. भरपूर डाऊट आहेत, पण तुम्हाला जाणून घ्यायचंय की या योजनेचा लाभ कसा मिळेल. तर यासाठी एक महत्वाची अट आहे की गॅस कनेक्शन महिलेच्या नावानं आवश्यक आहे. मग गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर काय करायचं, त्यासाठी देखील एक अतिशय महत्वाची अपडेट तुम्हाला सांगतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील ज्या लाभार्थी आणि माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला ज्या आहेत तर त्या याचा लाभ घेऊ शकतात. एक आणखी खास गोष्ट म्हणजे या योजनेतून गॅस सिलेंडरचं अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी कोणत्या किमती मिळणार आहेत आणि नेमकं कसे याचे पैसे जमा होणार आहेत हे पुढल्या मिनिटात तुम्हाला जाणून घ्या. आता ही योजना कशी काम करणार, तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना केंद्र सरकारकडून 300 आणि राज्य सरकारकडून 530 असं 830 रुपये सबसिडी मिळेल. एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळेल. आणि गॅस सबसिडीचा लाभ मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात का, तर याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेवटच्या मिनिटात मिळेल. पुरुषाच्या नावावर गॅस असेल तर काय करायचं, एक छोटीशी गोष्ट करायची. पण तत्पूर्वी तुम्ही आता मोफत सिलेंडर तुम्हाला लागत नाही, पैसे देऊन सिलेंडर घ्यायचा आहे, पण तरी देखील तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अट बदलली, एक नियम बदलला. हे काम जर तुम्ही केलं नाही तर कदाचित उद्या गॅस सिलेंडर संपला तर उद्या देखील तुम्हाला गॅस मिळणार नाही. तर ते काम तुम्हाला तात्काळ करायचं आहे, ते म्हणजे KYC. KYCची जी प्रक्रिया आहे तर जिच्यामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत, तर ती करण्याची त्या ठिकाणी आता तुम्हाला गरज आहे. तेल मार्केटिंग कंपन्या ज्या आहेत तर KYC प्रक्रिया त्यांनी लागू केलेली आहे. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे LPG गॅस सिलेंडरचा योग्य वापर आणि बनावट खात्यांवर कारवाई करणं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया 8 महिन्यापासून सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही अजूनही KYC केलं नसेल तर तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हाला खरं गॅसची गरज आहे तर गॅस मिळण्यासाठी हे करणं अतिशय
गरजेचं आहे. तर ग्राहकांच्या मनात याविषयी शंका आहे, तर त्या शंका दूर होण्यासाठी आम्ही व्हिडिओमध्ये ई-KYC कशी करायची एका मिनिटात आपण सांगणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची जी आहे ई-KYC करणं गरजेचं आहे. ती वेळेवर करू शकता तुम्ही. त्या ठिकाणी तुमचा जो गॅस वितरक आहे, डीलर आहे, त्याला भेटा किंवा ज्या कंपनीचा गॅस सिलेंडर तुम्ही वापरता त्याच्या वेबसाईटला देखील जाऊन तुम्ही ई-KYC करू शकता, ज्याच्यामध्ये एक अंतिम तारीख देखील ठरवण्यात आलेली आहे. त्या तारखेलाच त्या ठिकाणी करायचं आहे अशी माहिती जे त्या ठिकाणी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री जे आहेत तर त्यांनी दिलेली आहे. तर त्यांनी याविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर दिलेली आहे. आता ती अपडेट अशी आहे, हरदीप सिंग पुरी यांनी एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे की LPG जे वितरक आहे तर त्यांच्या शोरूमवर आता जायची घाई करण्याची गरज नाही. ई-KYC सोप्या ॲप्सच्या माध्यमातून घरून देखील करता येते. तुमचं गॅस कनेक्शन सुरक्षित आणि अनुकूल आहे याची खात्री करण्यासाठी केलं जात आहे. त्यामुळे यासाठी फारशी त्या ठिकाणी घाई करण्यात आलेली नाही, पण हे तुम्ही लवकरात लवकर करून घ्यावं असं आवाहन देखील सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. कारण की लवकरच सरकार देखील यावर एक अंतिम तारीख ठरवू शकतं आणि कदाचित कारण की ज्यामध्ये 31 मे ही लास्ट तारीख ठरवण्यात आली होती, त्यानंतर ती तारीख काढण्यात आली आणि आता मुक्त करण्यात आलं आहे. पण लवकरच याचा एखादा नियम येऊ शकतो आणि ई-KYC तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता पुढची अतिशय महत्त्वाची अपडेट की जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे तर तिचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आहे आणि आता काय करावं लागेल. तर त्यासाठी एक विशेष GR म्हणजे सरकार निर्णय आला होता. काय होतं, बऱ्याच वेळा महिलांच्या खात्यावर महिलांच्या नावे गॅस सिलेंडर नसतं, मग अशा पुरुषांच्या नावावर असल्यास काय करायचं. तर त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे, तर काही पुरुष असं वाटले की आम्ही महिलांच्या नावावर जर गॅस ट्रान्सफर केला तर काय होईल, किंवा महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन काढलं आत्ता तर काय होईल. तर GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 1 जुलै ही लास्ट तारीख ठेवलेली आहे. म्हणजे 1 जुलैपूर्वी जर तुमच्या घरातील महिलेच्या नावावर जर गॅस सिलेंडर असतं तर कदाचित त्या ठिकाणी तुम्हाला हा लाभ भेटला असता, किंवा तुम्ही पुरुषाच्या नावावरचं खातं म्हणजे जे गॅस कनेक्शन आहे ते जर महिलेच्या नावावर 1 जुलै 2024च्या आधीपर्यंत जर ट्रान्सफर केलं असतं तर आणि तरच तुम्हाला लाभ मिळाला असता असं त्या GR मध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे 1 जुलै नंतर म्हणजेच त्यानंतर कधीही तुम्ही, आता 1 जुलै 2024 तर होऊन गेला, त्यानंतर कधीही तुम्ही काही जरी केलं तरी ते ग्राह्य धरलं जाणार नाही असं त्यावेळेच्या GR म्हणजे शासन निर्णयामध्ये लिहिण्यात आलं होतं. आता कदाचित महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं लोकांच्या लाभासाठी भरपूर योजना काढत आहे, कदाचित या योजनेमध्ये देखील बदल होऊ शकतो. जसं लाडक्या बहीण योजनेत नेहमी बदल झालेले आहेत आणि महिलांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल याची सरकारने काळजी घेतलेली आहे. तर त्या पद्धतीने देखील कदाचित या GR मध्ये देखील बदल होऊ शकतो. संपूर्ण असा बदल होऊ शकतो ज्यामुळे सर्व लाभार्थी याच्यामध्ये येऊ शकतात. कदाचित असाही बदल होऊ शकतो अशी आपण आशा करूयात. नक्कीच त्या ठिकाणी असा बदल होईल. कदाचित तो GR देखील सुधारित GR देखील लवकरच येऊ शकतो अशी आपण आशा करूयात आणि नक्कीच सर्वांना लाभ मिळेल असं त्या ठिकाणी आपण हे करूयात आणि व्हिडिओ संपूयात. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.